नागपूर शहराच्या धर्तीवर एनएमआरडीए क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। या उपक्रमांतर्गत आपली बस प्रमाणे या भागात एक नवीन वाहतूक सेवा सुरू केली जाईल। ही सेवा चालवण्यासाठी नागपूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट लिमिटेड नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाणार आहे। नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। नागपूर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणं आणि नागरिकांना चांगली सेवा देणं हा या मागचा हेतू असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं। महामुनी यांनी आता आपल्याला प्रेझेंटेशन दिलं आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये एनएमआरडीएच्या माध्यमातून नवीन नागपूर, नवीन रिंग रोड, बस ट्रान्सपोर्ट सुविधा एनएमआरडीए एरियामध्ये होणार आहे। एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर सुद्धा एनएमआरडीए एरियामध्ये होणार आहे। त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे नितीनजींनी, देवेंद्रजींनी नंदीग्राम प्रकल्प या ठिकाणी दिला, त्याच्याही पुढच्या 4-5 महिन्यामध्ये 2000 गायींना पालनपोषण करण्याचा नंदीग्राम प्रकल्प जो देशामध्ये एकमेव प्रकल्प होणार आहे। नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये जी नजूलची अत्यंत महत्त्वाची अभय योजना आम्ही दिली, ज्यातनं नजूलच्या जागेवर असणाऱ्या सर्व घरांना अभय योजनेच्या माध्यमातून फ्री होल्ड करण्याची योजना आपण केली आहे। त्यांची मालकी आम्ही आता करून देतो आहे। नजूलच्या जागेवर बसलेल्या लोकांना मालकी पत्र देण्याचं काम आपण करतो आहे। सिंधी समाजाचं पट्टे वाटप आपण करतो आहे। या जिल्ह्यामध्ये जवळपास 75,000 घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर देण्याचा निर्णय आपण करतो आहे। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी परवाच 317 कोटी रुपये नागपूर शहराला दिले। नितीनजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या योजना या शहराकरता केल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं आहे। मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्यामधील केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आमचे 4ही प्रशासकीय विभाग, नागपूर जिल्हा परिषद, नागपूर जिल्हाधिकारी, एनएमआरडी आणि नागपूर कमिशनर हे या ठिकाणी काम करतात आहे। आणि यातनं पुढच्या 5 वर्षामध्ये नागपूरमधील जे आम्ही आश्वासन दिले होते जनतेला, नागपूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या जनतेला जे आश्वासनं आम्ही दिले होते ते आश्वासनं पूर्ण करण्याची योजना आम्ही केलेली आहे। नागपूर जिल्ह्याची डीपीसी 1200 कोटी रुपयाची आहे। 1000 कोटी रुपयाचे अप्रूव्हल आम्ही दिले आहेत। 200 कोटीचे अप्रूव्हल आता लवकरच आम्ही देतो आहे। आज आम्ही या ठिकाणी हे सांगू शकतो की 1 वर्षाच्या या शासनाच्या कार्यकाळामध्ये जो संकल्पनामा आम्ही नागपूर शहर जिल्ह्याच्या जनतेला दिला होता तो संकल्पनामा आम्ही पूर्ण करतो आहे। त्याचं प्रायमरी प्रेझेंटेशन आपण आज पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे। पुढच्या काळातही नवीन नवीन प्रकल्प या नागपूर जिल्ह्यामध्ये येतील, शहरामध्ये येतील, त्याची माहिती मी निश्चितपणे आपल्याला देणार आहे।